नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित भाग 2 मधील प्रकरण क्रमांक 6 त्रिकोणमिती या प्रकरणामधील आपण सूत्र अभ्यासलेले आहेत. त्या सूत्रावर आधारित सराव संच 6.1 मधील उदाहरणांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. सराव संच 6.1 उदाहरण क्रमांक 1. जर साइन थिटा बरोबर 7/25 तर कॉस थिटा व टॅन थिटाच्या किमती काढा. अशा प्रकारचं उदाहरण आपल्याला 2 गुणांसाठी विचारलं जातं. आता मेथड किंवा रीती 1. साइन थिटा बरोबर 7/25. आता साइन थिटा म्हणजे काय? समोरील बाजू भागिले कर्ण. म्हणजे आपल्याला इथे एका काटकोन त्रिकोणामध्ये समोरची बाजू किती दिलेली आहे? 7 आणि कर्ण किती दिलेलं आहे? 25. म्हणजे आपल्याला त्याचे काय करावं लागेल? लगतची बाजू काढावं लागेल. मग आपण नित्य समीकरण अभ्यासलेलं आहे. पहिलं जे आपण 9वीमध्ये अभ्यासलेलं आहे आणि या वर्षी आपण त्याची प्रॅक्टिस केलेली आहे. साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. हे काय? नित्य समीकरण. मग आता आपलं काय दिलेलं असतं? इथं साइन थिटाची किंमत आपल्याला किती दिलेली आहे? 7/25. मग 7/25चा वर्ग आपण फक्त काय करणार? त्या नित्य समीकरणामध्ये किंमत टाकतो आपण. अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे 7चा वर्ग किती आहे? 49. 25चा वर्ग किती आहे? 625. फक्त आपण काय केलं? त्या कंसाचा वर्ग केला. अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. मग आता आपली किंमत कोणती काढायची? कॉस वर्ग थिटा. मग कॉस वर्ग थिटा बरोबर 1 वजा 49/625. म्हणजे हा इकडचा अधिक इकडे येताना काय होणार? उजव्या बाजूला वजा होणार. कारण डावी बाजूची किंमत उजव्या बाजूकडे जाताना काय करतो आपण? चिन्ह बदल करतो. म्हणून कॉस वर्ग थिटा बरोबर 1 वजा 49/625. कॉस वर्ग थिटा बरोबर 625 वजा 49/625. म्हणून कॉस वर्ग थिटा बरोबर आता 625मधून 49 काय करणार आपण? मायनस करणार. मग कॉस वर्ग थिटा बरोबर 576/625. म्हणून कॉस थिटा बरोबर आता आपण काय करूया? दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊया. कॉस वर्ग थिटाचं वर्गमूळ काय येणार? कॉस थिटा. 576चं वर्गमूळ 24. 625चं वर्गमूळ 25. म्हणून कॉस थिटा बरोबर 24/25. आता आपल्याला माहिती आहे टॅन थिटा बरोबर साइन थिटा भागिले कॉस थिटा. हे सूत्र आपण 9वीमध्ये अभ्यासलेलं आहे. साइन थिटा भागिले कॉस थिटा बरोबर टॅन थिटा. म्हणजेच काय? टॅन थिटा बरोबर साइन थिटा भागिले कॉस थिटा. म्हणून टॅन थिटा बरोबर साइन थिटाची किंमत किती आहे? 7/25 भागिले कॉस थिटाची किंमत आपण किती काढली? 24/25. आता इथे काय भागाकार आहे. मग 7/25 गुणिले काय होणार? भागिले असेल तर गुणाकार करताना त्याचं व्यस्त होणार. 25/24. मग 25 काय होणार? इथे कॅन्सल. त्याचं निरसन होणार. उरलं किती? 7/24. म्हणून टॅन थिटा बरोबर 7/24. मग आपण कॉस थिटाची किंमत किती काढली? 24/25 आणि टॅन थिटाची किंमत 7/24. ते खाली काय करणार आपण? चौकनमध्ये परीक्षेमध्ये जेव्हा आपला प्रश्न विचारला जातो त्यावेळी उदाहरण सोडवल्यानंतर खाली शेवटी उत्तर लिहा. कॉस थिटा बरोबर 24/25 आणि टॅन थिटा बरोबर 7/24. याला आपल्याला काय असतो? अर्धा गुण असतो. हे उत्तर व्यवस्थितपणे लिहा आणि ते विसरायचं नाही. जर टॅन थिटा बरोबर 3/4 तर सेक थिटा व कॉस थिटाची किंमत काढा. असा प्रश्न आहे आपला. पण टॅन थिटा बरोबर 3/4 म्हणजे आपल्याला समोरील बाजू भागिले लगतची बाजू दिलेली आहे. आपण नित्य समीकरण मागच्या वर्षी आपण अभ्यासलेलं आहे आणि यावर्षी पण आपण सुरुवातीला मी तुम्हाला सर्व सूत्र दिलेत पहिल्या यूट्यूब व्हिडिओमध्ये. 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा. 1 + टॅन स्क्वेअर थिटा = सेक स्क्वेअर थिटा. आता आपल्याला काय दिलेलं आहे? टॅन थिटाची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. म्हणून 1 अधिक 3/4चा वर्ग बरोबर सेक वर्ग थिटा. 1 + 3/4² सेक स्क्वेअर थिटा. म्हणून 1 अधिक 3चा वर्ग किती आहे? 9. 4चा वर्ग 16. 1 अधिक 9/16 बरोबर सेक वर्ग थिटा. मग आता आपण काय करणार? हे सोडवणार. मग 16 अधिक 9. 16 × 1 = 16. 16 अधिक 9 भागिले किती येणार? 16 बरोबर सेक वर्ग थिटा. मग 16 आणि 9 किती होणार? 25. 25 भागिले 16 बरोबर सेक वर्ग
म्हणून सेक वर्ग थिटा बरोबर 25/16. तर आपण पुढच्या पायरी काय करणार, दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊया. सेक वर्ग थिटाचं वर्गमूळ काय येणार, सेक थिटा बरोबर 25चं वर्गमूळ 5, 16चं वर्गमूळ 4, म्हणून सेक थिटा बरोबर 5/4. आता दुसरं आपण किंमत काढणार आहोत कॉस थिटा. कॉस थिटा बरोबर 1/सेक थिटा, कारण कॉस थिटा सेक थिटाच्या व्यस्त आणि सेक थिटा कॉस थिटाच्या काय असतो, व्यस्त असतो. सूत्र व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. मग कॉस थिटा बरोबर 1/5/4, म्हणून कॉस थिटा बरोबर काय येणार 4/5. तर आपण काय करणार, गुणाकार व्यस्त करणार. काय करणार, गुणाकार व्यस्त. म्हणून कॉस थिटा बरोबर 4/5. मग पहिली व्हॅल्यू आपण काय काढली, सेक थिटा, किती आली आपली किंमत 5/4. दुसरी व्हॅल्यू आपण काय काढली, कॉस थिटा बरोबर 4/5. इथं काय केलं, फक्त आपण दोघांचं काय तो रेसिप्रोकल आहे. म्हणजे या उदाहरणामध्ये आपण 2 सूत्र अभ्यासलेत. पहिलं कोणतं अभ्यासलं आपण, नित्य समीकरण 1 + टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा, आणि दुसरं आपण कॉस थिटा बरोबर 1/सेक थिटा. म्हणजे आपण प्रत्येक उदाहरणामध्ये जे काही सूत्र अभ्यासणार आहोत त्याची परत पुनरावृत्ती करा, म्हणजे आपले सूत्र काय होतात, पाठांतर होतात. उदाहरण क्रमांक 3, जर कॉट थिटा बरोबर 40/9 तर कोसेक थिटा व साइन थिटाच्या किमती काढा. बघ, कॉट थिटा बरोबर 40/9. कॉट थिटा म्हणजेच काय, लगतची बाजू भागिले समोरील बाजू. कॉट थिटा म्हणजेच काय, 1/टॅन थिटा. हे सूत्र आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे, कारण आपला बेसिक आहे. मग आपलं 10वीमध्ये आपण सुरुवातीला आपण एक नित्य समीकरण आपण अभ्यासलं आहे, 1 + कॉट वर्ग थिटा बरोबर कोसेक वर्ग थिटा. मग 1 + 40/9 कंसाचा वर्ग बरोबर कोसेक वर्ग थिटा. म्हणून 1 + 40चा वर्ग किती आहे, 1600. 9चा वर्ग किती आहे, 81. 1 + 1600/81 बरोबर कोसेक वर्ग थिटा. आता आपण काय करणार, ही बेरीज सोडवणार. 81 × 81 अधिक किती 1600 भागिले किती येणार 81, का तर छेद आहे, बरोबर कोसेक वर्ग थिटा. म्हणून कोसेक वर्ग थिटा बरोबर 1681/81. आता आपण काय करूया, दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊया. म्हणून कोसेक थिटा बरोबर 1681चं वर्गमूळ किती आहे 41. 81चं वर्गमूळ किती आहे 9, म्हणून कोसेक थिटा बरोबर 41/9. आता पुढचं सूत्र आहे साइन थिटा बरोबर 1/कोसेक थिटा, कारण साइन थिटा हा कोसेक थिटाचा व्यस्त आहे आणि कोसेक थिटा हा साइन थिटाचा काय व्यस्त आहे. म्हणून साइन थिटा बरोबर 1/41/9, म्हणून साइन थिटा बरोबर 41 साइन थिटा बरोबर 9/41, कारण त्याचा काय होणार गुणाकार व्यस्त होणार. 41/9 त्याचा काय होणार तो गुणाकार व्यस्त, म्हणून साइन थिटा बरोबर 9/41. मग आपण कोणत्या दोन किमती काढल्या, पहिला आपण कोसेक थिटा काढली, कोसेक थिटा बरोबर 41/9, आणि दुसरी किंमत आपण काय काढली साइन थिटा बरोबर 9/41. आता आपण या उदाहरणामध्ये कोणते दोन सूत्र अभ्यासलेत, एक आपण नित्य समीकरण अभ्यासलं कोणतं, 1 + कॉट स्क्वेअर थिटा बरोबर कोसेक स्क्वेअर थिटा, आणि दुसरं आपण अभ्यासलं साइन थिटा बरोबर 1/कोसेक थिटा किंवा कोसेक थिटा बरोबर 1/साइन थिटा. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, या सूत्रांचा वापर करून आपण कोणतीही किंमत दिली असेल तर त्याचं उत्तर आपण काढू शकतो. उदाहरण क्रमांक 5, जर टॅन थिटा बरोबर 1 तर साइन थिटा अधिक कॉस थिटा भागिले सेक थिटा अधिक कोसेक थिटाची किंमत काढा, असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. आपल्याला फक्त व्हॅल्यू काय दिली आहे, टॅन थिटा बरोबर 1, आणि आपल्याला माहिती आहे टॅन 45ची किंमत किती आहे 1. टॅन 45ची किंमत किती आहे, कारण थिटाची किंमत आपल्याला दिलेली किती आहे 45°. टॅन 45 बरोबर 1, म्हणून थिटा बरोबर किती येणार 45 डिग्री. म्हणजे आपला जो काही थिटा दिलेला आहे तो किती आहे 45 डिग्रीचा दिलेला आहे. मग साइन 45 बरोबर 1/2 कॉस 45
1 भागिले वर्गमुळात 2. सेक 45 कारण सेक हा काय कॉसच्या व्यस्त आहे म्हणजे वर्गमुळात 2 आणि कोसेक 45 हा साईनच्या व्यस्त आहे म्हणजे वर्गमुळात 2. आपण ही किंमत साईन 45 आणि कॉस 45 या किमती आपल्याला लक्षात असल्या पाहिजे. आपण मागच्या यूट्यूब व्हिडिओमध्ये आपण 0°, 30°, 45°, 60°, 90° यांच्या किमती आपण एका तक्त्याद्वारे आपण अभ्यासलेला आहे. साईन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक या प्रत्येक गुणोत्तराच्या किमती आपण अभ्यासलेल्या आहेत. मग त्याच्यावरून आपण आपल्या उदाहरणामध्ये काय दिलं आहे, टॅन थिटा बरोबर 1 दिलेलं आहे. मग टॅन थिटामध्ये कारण आपल्याला माहीत आहे टॅन 45ची किंमत किती आहे, 1 आहे, म्हणून थिटाची किंमत किती येणार 45 डिग्री. मग आपण त्याच्यावरून जे थिटा आपल्याला दिला म्हणजे साईन थिटा किती येणार, थिटा म्हणजे साईन 45 1 वर्गमुळात 2, कॉस 45 1 वर्गमुळात, सेक 45 डिग्री इज इक्वल टू √2, कोसेक 45 डिग्री इज इक्वल टू √2. म्हणजे सेक 45 किती आपला वर्गमुळात 2 आणि कोसेक 45 बरोबर वर्गमुळात 2. मग आपल्या उदाहरणामध्ये काय आहे, साईन थिटा अधिक कॉस थिटा भागिले सेक थिटा अधिक कोसेक थिटा. आपण बरोबर साईन थिटाची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किती आहे 45 डिग्री, साईन 45 डिग्री प्लस कॉस 45 डिग्री अपॉन सेक 45 डिग्री प्लस कोसेक 45 डिग्री. आता आपण काय करूया, फक्त किंमत टाकूया. बरोबर साईन 45 डिग्रीची किंमत किती आहे 1 वर्गमुळात 2 अधिक कॉस 45 1 वर्गमुळात 2 भागिले सेक 45ची व्हॅल्यू किती आहे वर्गमुळात 2, कोसेक 45 डिग्रीची व्हॅल्यू वर्गमुळात 2. मग बरोबर काय येणार, दोघांचा छेद कसा आहे वर्गमुळात 2 समान म्हणजे वर्गमुळात 2 1 आणि 1 किती 2, 2 वर्गमुळात 2 भागिले 2 वर्गमुळात 2. मग आपण काय करतो, छेदाचे परिमीकरण करतो. मग 2 भागिले वर्गमुळात 2 गुणिले 1 भागिले 2 वर्गमुळात 2. मग बे 1 बे म्हणजे 2 भागिले 2 वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजेच काय वर्गमुळात 4 म्हणजे 2 भागिले 2 गुणिले वर्गमुळात 4. मग 2 गेला कारण बे 1 बे म्हणजे 1 भागिले वर्गमुळात 4 आणि वर्गमुळात 4ची व्हॅल्यू 4चं वर्गमूळ किती आहे 2 म्हणजे 1/2. म्हणजे किती किंमत येणार ते साईन थिटा अधिक कॉस थिटा भागिले सेक थिटा अधिक कोसेक थिटा बरोबर किती उत्तर येणार मग 1/2. आपल्याला माहिती आहे थिटाची व्हॅल्यू आपण किती काढली 45 डिग्री म्हणजे साईन 45 अधिक कॉस 45 भागिले सेक 45 अधिक कोसेक 45 बरोबर 1/2. अशा प्रकारे आपण किंमत काढलेली आहे. मित्रांनो, ही उदाहरणं फार महत्त्वाची उदाहरणे आहेत. ही आपल्या वहीमध्ये व्यवस्थितपणे नोट्स करून घ्या आणि ते परत सोडवा. म्हणजे काय परत सोडवण्यामुळे काय होतील, आपले सूत्र पाठांतर होतील आणि आपल्याला कोणत्याही प्रकारचं जर उदाहरण विचारलं गेलं नित्य समीकरणाचा उपयोग करून, कारण आपण नवीला डायरेक्ट आपण काटकोनाचा वापर करून उदाहरण सोडवलं, परंतु यावर्षी आपल्याला तिन्ही नित्य समीकरणचा वापर करून आपण उदाहरणे सोडवणार आहोत.